तिला आता काही भोगू देणार नाही. ऐका तर सासरे बुवा, आय मीन बाबा, बाबा ऐका तर, माने मोने यार, आता ओम लावायला पण शिकावं लागणार. जीवा भैया तेवढा सोपा नाही आहे. ओम लगाने में आणि बाबूजीला मनवण्यामध्ये तुमची हवा निघून जाणार आहे. अरे हम हवा का रुख बदलने तो आए हैं. तारे वारे नशिबाचे फेरे सगळं आपल्या बाजूने वळवेल हा जीवा. का बात? त्याआधी माझ्या चकाचक बाईला चकाचक करता. तुम्ही फक्त तिला चकाचक करणार आहे की स्वतः पण आंघोळ करणार आहे? करू म्हणतोस? कसं गरज वाटतोय? गरज वाटते नाही, गरज तर आहे. तसंही नुसतं प्रेम करून भागत नाही बेटा, काम करावं लागतं. आणि माझी आई म्हणते काम सुरू करण्याच्या आधी अंघोळ करायला पाहिजे. हे तसंही माझी आज ऑनलाईन मीटिंग आहे. तू काय टाइमपास करतो यार? तरी इकडे मी टाइमपास केला ना, टाइमपास करायची जाम सवय लागली. हमने काय कब किया? एक काम कर, जा घेऊन पटकन इस्त्री करून घेऊन माझी ऑनलाईन मीटिंग आहे. जा. ते मी नाही करणार. का? असं मी कधी बोलणार आहे का जीवा भैया? अरे तुम्ही बोले आणि मी नाही केलं असं कधीच नाही हा होणार. ना, जा पटकन चल. पण ते पॅन्ट काय? अरे राजा, माझी ऑनलाईन मीटिंग आहे, खाली दिसणार नाही का मी काय घातलंय ते? हा ते पण बरोबर आहे. काय ते कोरोनापासून लोकांना उल्लू बनवण्याची सवय लागली आहे तुमच्यासारख्या लोकांना. असं काय? हो नंदिनी, काय मागितलंस ग देवाकडे? काय नाही, सगळ्यांना सगळं सुख मिळू देत बस. आणि तुझ्या सुखाचं काय? ते मागितलं नसशीलच. कशी आहेस ग तू? दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी स्वतः दिवा होशील, पण आता तू स्वतःच अंधाराला आणि एकटेपणाला जवळ करतेस. काय नाही गाई, तू नको विचार करूस फार. आणि काय मला लाडू वाळायला शिकवणारच की नाही? नको, बस तू. अगं असू दे. नंदिनी, सॉरी, मगाशी मी तुला खूप बोलले ग. ठीक आहे, एवढं काय नाही. तू माझ्या काळजीपोटी बोलतेस माहितीये. अगं परवावर संक्रांत आली की काव्या, तू, मी किती उत्साहात संक्रांत साजरी करायचो. हो ना, पण तू काळजी करू नकोस. काव्य आता आमच्या घरी आहे. आणि आमच्या घरी पण खूप छान साजरी होईल संक्रांत. आमच्या घरी मला आपल्या बायकांचं हेच खूप आवडतं. म्हणजे एखादी गोष्ट आपली म्हटली ना की कायम लक्षात ठेवतो आपण. तू देशमुखांकडून मोहित्यांकडे आलीयस खरी, पण आता पक्की देशमुख झालीयस. त्या घरापासून तू वेगळी नाही होऊ शकत. खूप मिस करते काय ते घर. मी समजू शकते. आता तुझ्या घरी सुद्धा संक्रांतीची तयारी सुरू झाली असेल. हो ना, आईनी तर एव्हा तिळगुळाचे लाडू करायला घेतले असतील. काव्या हट्टाने त्यांना मदत करायला गेली असेल आणि तिने केलेला पहिला तिळगुळ ती हट्टानं पार्थला सुद्धा खायचा आग्रह करत असेल. आई आणि काव्या खूप छान गप्पा मारत असतील आता. आणि त्यांच्या गप्पांच्या विषयात तूच असशील. खूप मिस करत असतील तुला सगळं. तुला माहिती आई, आता जर आम्ही तिकडे असलो असतो ना तर हे तिळगुळ जीवांनीच बनवायला घेतले असते आणि कुणाला किचन मध्ये शिरू दिलं नसतं. का ग? अगं हे फराळाचे पदार्थ, तिळगुळ बनवणं वगैरे हे सगळं जीवा उत्तम करतात. त्यांच्या आजीकडून शिकलेत ना ते. अरे वा, जीवांच्या आठवणी मनात घर करून बसल्यात तुझ्या. हो, पण आता ते हळूहळू पुसायला पण लागलं. कोणाकोणाच्या आठवणी पुसणार आहेस नंदिनी? आम्ही त्या घराशी तुझं नातं जोडून दिलं, पण तुझी तर नाळ जोडली गेली आहे ग. मी तर खात्रीने सांगते, मानिनी ताई सुद्धा तिकडे सारखी तुझी आठवण काढत असतील. आणि परवा तर जास्तच आठवण येईल, कारण त्यांच्या दोन्ही सुनांची पहिली संक्रांत असणार आहे. मी काय म्हणते नंदिनी, माफ कर ना जीवांना. संक्रांत जवळ आलीच आहे तर एक छान सुरुवात करायला घे. तुमच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत एकत्र साजरी कर. आई, मी पटकन स्वयंपाक करायला घेऊ. काय बाबा योगा करून आले ना की त्यांना खूप भूक लागते. हा मी आज गारे गार पाण्याने अंघोळ केली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे जीवा. गाणं गाणं येवो ना येवो गायलं पाहिजे. गाणं येवो ना येवो गायलं पाहिजे. क्या बात आहे जीवा. अरे यार, बरं आय मीन हिंदी गाण्याचं काय करेक्ट मराठीत ट्रान्सलेशन केलंस तू. जीवा ये बात ये बात. तू ना जीवा, तू ना जाहिराती लागली, जाहिराती. हा ये बात. माझी चकाचक बाई, दार उघड. मग काय झालंय मग तुझ्या नवऱ्याचा? तुझ्या भेसाळले नवऱ्याला त्रास होतोय. आता ये ना बाहेर, ये ना. नंदिनी कोण आहे? अरे अरे धनंजय मोहिते आले. कोण माझ्या होते? धनंजय मोहिते, आय मीन मोहिते इथेच राहतात का? जीवा तू? अरे बघा 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 सासरे बुवा, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा सासरे बुवा. सासरे बुवा म्हणू नकोस, मला गप्प बसू. असं काय करताय? नाही नाही नाही, अच्छा सासू येते. भूत नाही आहे, जावई तुमचा भला आहे मी. नाही, तू जावई नाहीयेस, भूतच आहेस.
अगं आपल्या मुलीच्या मानगुटीवर बसलेलं भूत आहे. असं काय बोलताय हो? जावई बापू आहेत ना आपले. आणि जावई बापू तुमचं हे असं काय झालंय? तुम्हाला काय सांगू मी सासूबाई, एकतर लग्न झाल्यावर बायको घर सोडून माहेरी निघून आली आहे आणि त्यात पाणी पण गेलं. माझं नशीबच फुटकं आहे. अहो आज पाणी जाणारच होतं. जरा लवकर उरकायची ना आंघोळ. बरं मग तुम्ही थांबा, मी पाणी घेऊन येते तुमच्यासाठी. काही गरज नाहीये. अहो बाबा, अजिबात पाणी आणू नकोस त्याच्यासाठी. तू असं काय करताय तुम्ही सासरे बुवा? दारात आलेल्या माणसाला पाण्याला नाही म्हणू नये. तुला पाणी म्हणे काही मिळणार नाहीये. तू जा चकाचक बाई, तू जा बरं. तुझ्या नवऱ्याला चकाचक कर, तुझ्या नावाला जा. तू जा जा जा. मी तुला अजिबात पाणी मिळणार नाही. नंदिनी आत होती. तू आत हो, तू आत हो. शारदा आत हो, आत हो. ठीक आहे. आणि तू तुझ्या घरी जा. काही मिळणार नाही तुला पाणी म्हणे. आता म्हणा बस बोलत. बायको शिवाय आणि पाणी शिवाय कसं अडतं नाही हे चांगलंच कळेल त्याला. कळतंय ना, मग द्या ना त्यांना. मी त्याला नंदिनी देणार नाहीये. नंदिनी नको, पाणी तरी द्या. पाणी नाही आणि काय नाही. जा बरं तू. किती खडूसपणे वागताय हो. एखाद्या फिल्मच्या हिरो हिरोईनला एकमेकांपासून जुदा करण्यासाठी विलन वागतो ना, तसे वागताय. हो आहे मी विलन, कळलं तुला? मी काय शब्द वापरलास, जुदा वगैरे? तुला ना तुझ्या त्या जावयाचा वाण आणि गुण दोन्ही लागले. चला म्हणजे हे तरी मान्य केलं की ते आपले जावई आहेत. नाही, मी माझा नाही तुझा जावई म्हणालो. माझा तो कोणीही लागत नाही. ज्या वेळेला नंदिनी त्यांना पुन्हा नवरा म्हणून स्वीकारेल ना, तेव्हा तुम्हाला खांदे झुकून जावई बापू करावं लागेल. तसं काही एक होणार नाहीये. हळूहळू नंदिनी त्याचा तिरस्कार करायला लागेल. बघशीलच तू. आणि बघ किती समजूतदार आहे, लगेच वरती गेली. आणि तू पाणी देण्यासाठी किती उतावीळ झाली आहेस. आता बघू मी इथे असताना त्याला कोण पाणी देतंय ते. अरे देवा, काही दिवस आले यार. देशमुखांचा जीवा भर बागेत साबणाच्या फेस मध्ये उभा आहे. आता आभाळातून पाऊसही सुटणार नाही आणि माझ्या चकाचक बाईला पाजरही फुटणार नाही. काय करू मी? बुट्या, ए बुट्या. जीवा अरे देवा, काय करू आता? यांना मोठ्याने आवाज पण नाही देऊ शकत. बाबांना जर कळलं ना तर यांना असंच साबणाच्या पेसात दिवसभर इथे बसून राहावं लागेल. काय करू मी? हा आयडिया. चकाचक बाई, अगं तुझ्या आप्पा आणि तुझ्या पप्पांनी मला बाहेर काढलं गं. हळू जरा. हा सॉरी. ठीक आहे, तू आता स्टीलची बाजी फेकून लावलास मला. हळू बोला जरा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले. मी इथून पाणी टाकते, तुम्ही अंघोळ करा. ठीक आहे? काय सांगतेस? होय. क्या बात आहे चकाचक बाई. हिस्ट्रीमध्ये असं पहिल्यांदा घडणार आहे की बायको बाल्कनी मधून पाणी उतरून नवऱ्याला अंघोळ घालणार आहे. सॉरी. टाक पाणी टाक पटकन टाक. वाट हरवली धोक्यात तेव्हा कसे भेटलो आपण सांग. नात्याच्या खडकोड्याचा कुणा कधी लागेल थांब. हो हात कुणाचा येईल हाती नाही कुठला ने. होईल क्या बात है. हा तर एकदम चांगला सीन बघायला मिळत आहे. नंदिनी भाऊजी जीवा भैयाला आंघोळ घालते. क्या बात है. काश हा सीन माझ्या बरोबर पण कधीतरी घडेल. काश हमार पिंकी पण मला अशीच आंघोळ घालेल. वा, एक मिनिट. क्या बात है जीवा भैया, चांगला शावरची आंघोळ मिळते आहे. तुला सांगतो चकाचक बाई, ही अंघोळ मी आयुष्यभर विसरणार नाही. आज तुझ्या स्पर्शा विनाय, उद्या तुझ्या स्पर्शा सहित असेल. जीवांदिनीची रोमॅन्टिक अंघोळ. बोलले न बोलता दोघात गेले राहुनी. बोलले न बोलता दोघात गेले राहुनी. फेस गेला वाहुनी तुझ्या माझ्या. शी, काय कविता करायला लागलायस या? अंग पुसिया जाऊनी तुझ्या आता नंतर. काय चाललंय? हाय, काय गाणं बिणं लावून? अगं मामी, आमच्या स्कूलमध्ये ना अॅन्युअल डे, तर त्याच्या परफॉर्मन्सची मी इथे प्रॅक्टिस करत होतो आणि त्याच्यात मेन कॅटवॉक आहे, तर तोच जमत नाहीये मला. जमेल ग, प्रॅक्टिस करा ना. माझा मेन तेच तर सांगते मी तिला. सोपं आहे. हे बघ, छान असं कमरेवर हात ठेव आणि सॉरी, पण कसं आहे ना, आम्हाला तो कॅटवॉक साडीत करायचा आहे. म्हणजे अशी साडी नेसली, छान असा पदर घेतला, असा उडवला आणि तो कॅटवॉक केला, असं आहे ते सगळं. आणि तू साडी नाही नेसलीस, तू कॉर्सेट घातलेस ना, त्यामुळे तो फील नाही येते तुला बघून. ए, तिला बघून येईल का फील?
धोक्यात तेव्हा कसे भेटलो आपण सांग नात्यांच्या खडकोड्याचा कुणा कधी लागेल थांब हो हात कोणाचा येईल हाती नाही कुठला नेम लग्नानंतर लग्नानंतर होईलच प्रेम लग्नानंतर होईलच प्रेम लग्नानंतर होईलच प्रेम अगं रम्या आई मी हो हसतेस काय लागलं ना मला धनी सोड ना का तरी मी पडलीये बघ ना लागलंय मला मला हात तरी दे चल रम्या दे की हात माझ्या हातात अगं माझ्या हातात हात देऊन तर बघ तुझं अख्खं दुखणं पडेल चल अगं दे हात दे सुपर वुमन काव्या वहिनी सुपर वुमन तू तर हिला सुपर वुमन सारखा एका झटक्यात ओढलंस अगं पिहू या अशा विलन्सना उडवायला खुंकर सुद्धा पुरेशी असते सुपर वुमन व्हायची पण गरज नाहीये फार बोलतेस काव्य आणि तू फार पुढे पुढे करतेस रम्या म्हणून तू तोंडावर पडतेस ह्या पुढे कधीही पडलीस ना रम्या म्हणजे तुझ्या कर्माने तू पडणारच आहेस तर मला हात मार मी तुला पुरून होईल धनी तुम्ही सांगितलं नाही मला कशी दिसते मी बॅटरी लो आहे अरे हाच तर चांगला चान्स आहे ओरिजिनल रूम आणि हा आहे AI जनरेटेड आफ्टर लुक